प्रेज लॉर्ड. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्य नावात. आज या सभेमध्ये मी करतो. आजचा हा शब्बात दिवस परमेश्वर तुम्हा सगळ्यांसाठी आशीर्वादाचा करो. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो मी येशू ख्रिस्ताच्या नावात, की परमेश्वराच्या दयेने कृपेने तुम्ही सगळेजण, आम्ही सगळेजण सुरक्षित आहोत, निरोगी आहोत. त्या परमेश्वराच्या कृपेत आहोत, त्याबद्दल त्या देवाचं गौरव हो. प्रियांनो, या आजच्या सभेला आपण सुरुवात करूया. आपण ओपनिंग प्रेयरमध्ये जाऊया. ही संपूर्ण सभा परमेश्वराच्या सामर्थ्य हातात सोपवूया. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ पवित्र परमेश्वरा, ख्रिस्त येशूच्या नावाने तुझ्या समोर आम्ही पुन्हा एकदा उपकार स्तुतीच्या अंतकरणाने येतो. तुला धन्यवाद देत येतो, कारण की तू आमचा देव आहेस. तू आमच्यावर प्रेम करतोस, तू आमची काळजी घेतोस. त्या प्रेमाखातर तू आपला पुत्र येशू ख्रिस्त दिलेला आहेस, म्हणून धन्यवाद. प्रार्थना करतो परमेश्वर, आजची संपूर्ण सभा तुझ्या सामर्थ्य हातामध्ये देत असताना तुझ्या दयेने कृपेने प्रत्येक भागात लीड करणाऱ्याला तू सहायता कर, मदत कर. तुझा पवित्र आत्मा प्रत्येकाला चालवो, असं तू होऊ दे. विशेष प्रार्थना करतो प्रेज अँड वर्शिप लीडरला, म्युझिशियन्सला, जे आम्हाला तुझ्या उपकार स्तुतीमध्ये नेतात आणि आमच्या उपकार स्तुतीच्या पंखांवर तू विराजमान होतोस. ती तू मान्य करून घे. लीड करणाऱ्यांच्या गळ्याला स्पर्श कर, ओठांना स्पर्श कर, आणि ती स्तुती भक्ती आम्ही उत्तमपणे तुला सादर करू शकू, असं तुझ्या कृपेने तू कर. परमेश्वर, आम्ही प्रार्थना करतो आमच्या चर्चच्या प्रत्येक व्यक्तीसाठी, प्रत्येक मेंबरसाठी, प्रत्येक पास्टर्स आणि त्यांच्या कुटुंबासाठी. सगळ्यांवर तुझी कृपा, दया, अनुग्रह, आशीर्वाद असू दे. सगळ्यांना सुरक्षित ठेव, आणि तू सुरक्षित ठेवलेला आहेस म्हणून तुला आधीच धन्यवादसुद्धा देतो. आम्ही प्रार्थना करतो आमच्या यूथसाठी. परमेश्वर, त्यांना विशेष करून तू सहायता कर, मदत कर. तुझ्या वचनात, तुझ्या भयात चालण्यासाठी तुझा पवित्र आत्मा त्यांना दररोज चालव. आजचं येणारं वचन तू आशीर्वादाचं कर. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक पित्या, आमेन. या प्रियांनो, आपण प्रार्थना करून परमेश्वराच्या हाताची ही सभा सोपविलेली आहे. आता वेळ आहे की परमेश्वराच्या उपकार स्तुतीमध्ये आपण जाणार आहोत. प्रेज अँड वर्शिपमध्ये त्या परमेश्वराला धन्यवाद देणार आहोत, येशू ख्रिस्ताचा जय जयकार करणार आहोत. त्यापूर्वी एक शास्त्र भाग आपण वाचूया, जो आपल्याला प्राप्त होतो. स्तोत्रसंहिता 33 याचे 1 पासून तर 12 आपण वाचूया. आणि मी विनंती करतो सिस्टर सुनीता काटोले यांना, त्यांनी समोर येऊन हा शास्त्र भाग आमच्यासाठी वाचावा. स्तोत्रसंहिता 33 1 ते 12. प्रेज द लॉर्ड. मी देवबाप्पाचे उपकार मानते. देवबाप्पांनी सुंदर संधी मला दिली. स्तोत्रसंहिता 33, उत्पन्न करण्याची व संरक्षकाची महती. ओह नीतिमानांनो, परमेश्वराचा जय जयकार करा. सरळ माणसांना स्तुतिगान शोभते. विनेवर परमेश्वराचे उपकार स्मरण करा. दशतंतू वाद्यावर त्याचे गुणगान गा. त्याच्या पुढे नवे गीत गा. जे घोष करीत कुशलतेने वाद्य वाजवा. कारण परमेश्वराचे वचन सरळ आहे, त्याची सर्व कृती सत्याची आहे. त्याला नीती व न्याय ही प्रिय आहेत. परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले. त्याच्या मुखश्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले. तो समुद्राची जले राशीसारखी एकवट करीतो. महासागराची निधी साठवितो. अखिल पृथ्वी परमेश्वराचे भय धरो. जगात राहणारे सर्व त्याचा धाक बाळगोत. कारण तो बोलला आणि अवघे झाले. त्याने आज्ञा केली आणि सर्व काही स्थिर झाले. राष्ट्रांच्या मसलती परमेश्वर निरर्थक करीतो. लोकांचे संकल्प निष्फळ करीतो. परमेश्वराची योजना सर्व काळ टिकते. त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या कायम राहतात. ज्या राष्ट्राचा देव परमेश्वर आहे, ज्या लोकास त्याने आपल्या वतनाकरिता प्रजा म्हणून निवडले आहे, ते धन्य. देवबाप्पा करो वाचलेल्या वचनाद्वारे तो आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड. थँक्यू सिस्टर सुनीता. सुंदर वचन तुम्ही वाचलेलं आहे, जे आम्हाला सांगतं की अहोम नीतिमानांनो, परमेश्वराचा जय जयकार करा. या प्रियांनो, आपण सगळेजण मिळून परमेश्वराचा जय जयकार करू, त्याची स्तुती आराधना करू, हात उंच करू, टाळ्या वाजवू. आपल्या घरामध्ये असताना आम्ही ऑनलाईन सर्व्हिसमध्ये आहोत, आपण घरीसुद्धा उभे राहू शकतो, टाळ्या वाजवू शकतो आणि परमेश्वराचं गौरव करू शकतो. यावेळेस आपण प्रेज अँड वर्शिपमध्ये जाऊया. मी विनंती करतो सिस्टर शिबा सोनेकर यांना, त्यांनी समोर यावं आणि आम्हा सगळ्यांना परमेश्वराच्या उपकार स्तुतीत त्याच्या उपस्थितीत घेऊन जावं. सिस्टर शिबा सोनेकर समोर येतील. प्रेज द लॉर्ड. आजच्या ह्या शब्दाद्वारे आपल्या सर्वांचं मी स्वागत करते. जिवंत देवाचे उपकार मानते. मागील पूर्ण आठवडा आपल्याला देवबापाने आशीर्वादित असं ठेवलेलं आहे. देवाची स्तुती करूया प्रियांनो. आपण सर्वजण ह्यावेळेस ऑनलाईन चर्च सर्व्हिस पाहत असताना आपण आपल्या घरी आपल्या स्थानावर उभं राहूया. आदर देऊया त्या परमेश्वराला, त्या जिवंत देवाला. कारण प्रियांनो, आताच आपण वचनात ऐकलेलं आहे, हे धर्मियो आनंद से यहोवा का जय जयकार करो. आणि पुढे लिहिलेलं आहे,
उसके लिए एक नया गीत गाओ, जय जयकार करते हुए निपुणता से बजाओ, क्योंकि यहोवा का वचन खरा है और उसका सब काम सच्चाई से होता है. होय माझ्या प्रियांनो, देवाचं वचन हे सत्य आहे आणि त्याच्या वचनात लिहिलेलं आहे, हे धर्मियो आनंद से यहोवा का जय जयकार करो. आपण टाळ्या वाजूया, आपल्या मुखाने गीत गाऊया, आपण धन्यवाद देऊया आणि त्याच्या नावाला उंच उचलूया. आपण टाळ्या वाजून देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. स्तुति आराधना पर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. स्तुति आराधना पर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलुया, 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 हालेलुया. प्रार्थना विनती ऊपर जाती है, उत्तर लेकर नीचे आती है. प्रार्थना विनती ऊपर जाती है, उत्तर लेकर नीचे आती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलुया, 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 हालेलुया. आसमां से प्रभु हमें देखता है, मांगो जो चाहे हमें देता है. आसमां से प्रभु हमें देखता है, मांगो जो चाहे हमें देता है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलुया, 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 हालेलुया. रक्तं जयं, रक्तं जयं, रक्तं जयं, रक्तं जयं, रक्तं जयं, रक्तं जयं, रक्तं जयं. यीशु मेरा चरवाहा है, यीशु मेरा चरवाहा है, यीशु मेरा चरवाहा है. बोलो है ना, हाँ. रक्तं जयं, रक्तं जयं, रक्तं जयं, रक्तं जयं, रक्तं जयं, रक्तं जयं, रक्तं जयं. जीवन का रोटी यीशु ही है, जीवन की रोटी यीशु ही है, जीवन की रोटी यीशु है. बोलो है ना, हाँ. रक्तं जयं, रक्तं जयं, रक्तं जयं, रक्तं जयं, रक्तं जयं, रक्तं जयं, रक्तं जयं. जीवन का जल यीशु ही है, जीवन का जल यीशु ही है, जीवन का जल यीशु है. बोलो है ना, हाँ. रक्तं जयं, रक्तं जयं, रक्तं जयं, रक्तं जयं, रक्तं जयं, रक्तं जयं, रक्तं जयं. मेरा आनंद यीशु ही सब लोग कहे, है, मेरा आनंद मेरा आनंद यीशु यीशु ही ही है, है. मेरा आनंद यीशु है. बोलो है ना, हाँ. रक्तं जयं, रक्तं जयं, रक्तं जयं, रक्तं जयं, रक्तं जयं, रक्तं जयं, रक्तं जयं. आएगा लेने मुझको मसीह, आएगा लेने मुझको मसीह, आएगा लेने मुझको मसीह. बोलो है ना, हाँ. रक्तं जयं, रक्तं जयं, रक्तं जयं, रक्तं जयं, रक्तं जयं, रक्तं जयं, रक्तं जयं. प्रेज द लॉर्ड. हमारा यीशु ऐसा है,
हमारे जीवन का जल, जीवन की रोटी यीशु ही है। क्योंकि जैसे कि अभी हमने वचनों में सुना, 9वें वचन में, क्योंकि वह बोला और हो गया, उसने आज्ञा दी और ठीक वैसे ही हो गया। हाँ मेरे प्रियो, आज आप और मैं, हम जीवती के भूमि पे जीवित हैं, और आज हम में से हमारे बहुत से प्रिय लोग हमारे मध्य में नहीं हैं, लेकिन प्रभु हमसे कहता है, वह बोला और हो गया, उसने आज्ञा दी, ठीक वैसा ही हुआ। इसलिए प्रियो, जो कुछ भी होता है प्रभु की आज्ञा के अनुसार होता है। और आगे लिखा है, यहोवा की युक्ति सर्वदा स्थिर रहती है, उसके हृदय की योजनाएं पीढ़ी से पीढ़ी तक बनी रहती है। ऐसा हमारा अवर्णनित परमेश्वर है, जिसने आपको और मुझे सांसें दी है, जीवित के भूमि पे जीवित रहने के लिए, उस प्रभु की महिमा के लिए। आइए प्रियो, प्रण कर लीजिए कि मेरे मुख से निरंतर प्रभु तेरी स्तुति होती रहे, क्योंकि हमारा परमेश्वर अवर्णनित है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। मेरी निराशाओं में मेरी आशा बना तू, मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु। मेरी निराशाओं में मेरी आशा बना तू, मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला आप बहुत पहला सुंदर प्यार हैं। है। आप हमारा पहला प्यार है। हालेलुया, तेरी हर पल महिमा हो, थैंक यू लॉर्ड। तेरी स्तुति प्रशंसा हो, यस मास्टर। तेरी हर पल महिमा हो। दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु, तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं। दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु, तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। ओ हालेलुया, धन्यवाद। यस जीसस, सुंदर है, थैंक यू लॉर्ड। पहला पहला प्यार। हालेलुया, अवर्णित है, तू सुंदर यस है, मास्टर। मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा
ओ कणाया ना ला ला यारा पसंदीरे बेबे बे अन्ना ला 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 बशंगरा मरमा ओ हालेलुया तेरी स्तुति थैंक यू मास्टर प्रशंसा धन्यवाद यीशु धन्यवाद धन्यवाद हाँ मेरे प्रियो हमें प्रभु की स्तुति और प्रशंसा करना है और हर पल उसकी महिमा करना है क्योंकि वचन 13 में लिखा है यहोवा स्वर्ग से दृष्टि करता है और वह सब मनुष्य को देखता है। हाँ प्रियो वही जो उन सबके हृदयों को गढ़ता है और उनके सारे कार्यों को समझता है। मेरे प्रियो आज भी बहुत से ऐसे परिवार हैं जिन्हें लगता है मेरा कोई कुछ नहीं बिगाड़ सकता। आप अपने मर्जी के मालिक होते जा रहे हो, लेकिन मेरे प्रियो सचेत हो जाइए। वचन यों कहता है यहोवा स्वर्ग से दृष्टि करता सब मनुष्य को देखता है, जो उन सब के हृदय को गढ़ता है, उनके सारे कार्य को समझता है। आज समय आपका है, ये मत भूलिए प्रभु यीशु की आंखें निरंतर आपको और मुझे निहार रही है, आपके मेरे दिल को परख रही है, आपके मेरे कार्यों को वो जानती है। ऐसा हमारा परमेश्वर है, हमारे सारे कार्यों को यीशु मसीह समझता है। हाँ मेरे प्रियो राजा की सेना बहुतायत से नहीं बची, न शूरवीर बड़े सामर्थ के काम किए, लेकिन वचन यूं ही कहता है क्या ही धन्य है वह प्रजा जिसका परमेश्वर यहोवा है। ओ धन्यवाद प्रभु, धन्यवाद प्रभु, धन्यवाद। ओ धन्यवाद दीजिए मेरे प्रियो, क्योंकि वह बोला और हो गया, उसने आज्ञा दी और ठीक वैसे ही हुआ है। अब ये बात याद रखिए, आप अपने मन मुताबिक जहाँ चाहे जाइए, लेकिन मत भूलिए कि यीशु ने बोला है वही होगा। ओ धन्यवाद दे, धन्यवाद दे उस ईश्वर को, धन्यवाद दे जिसने आपको और मुझे बनाया है। बहुत कठिन है प्रियो ये समय, बहुत ही कठिन है ये पल, बहुत कठिन परिस्थिति है हमारे घर परिवारों की। क्यों? क्योंकि आप जानते हो को हर एक कोई अपनी अपनी समस्याओं से जूझ रहा है, सामना कर रहा है परिस्थिति का। बहुत बार कोई व्यक्ति बोल रहा है, कोई इंसान, कोई परिस्थिति बोल रही है, बहुत बार वो परिस्थिति नहीं बोल पाती, इंसान नहीं बोल पाता। लेकिन घबराइए मत, मेरे यीशु का वादा है, उसकी आंखें आपको निहार रही है, आपके कार्य को वो जानती है, आपके दिल के बातों को जानती है। इसलिए यशायाह 41:10 के मुताबिक मत डर, मैं तेरा परमेश्वर यहोवा हूँ, इधर उधर मत ताक, मैं तुझे संभाले हूँ। आइए इस वक्त हम अपने जीवित परमेश्वर को धन्यवाद का यज्ञ चढ़ाएं, अपने हाथों को उठाएं। ओ धन्यवाद दीजिए, धन्यवाद दीजिए, धन्यवाद दीजिए। ओ कड़िया ना 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 माका तेरी यारा ला बाशा तेरे बेरे बेके तेरी ला ला ले ला बेरे बा मुनो को थोरो लो बो। बनाया हमको, उसको प्रणाम करते, जिसने बचाया हमको। ईश्वर को धन्य कहते, जिसने बनाया हमको,
यीशु ने हमको तुम ही बताओ कैसे हम भूल सकेंगे उनको, तुम ही बताओ कैसे हम भूल सकेंगे तूफान उठ रहे थे जीवन के सागरों में, तूफान उठ रहे थे मत डरिए, जीवन यीशु के आपके साथ है। सागरों में। यीशु ने उनको डांटा, नमगढ़े विषयों में। यीशु ने उनको डांटा, नमगढ़े विषयों में। महिमा अपने हाथों को उठाकर उस प्रभु की महिमा करे। वही तो है जो आप पर मुझे पहले की जान से बचाता है। महिमा हो तेरी प्रभु जी, ज़मीन और आसमान में। हर दिल तुझी को गाए, होसैना हालेलुया। हर दिल तुझी को गाए, होसैना हालेलुया। ईश्वर को धन्य कहते जिसने बनाया हमको, उसको प्रणाम करते जिसने बचाया हालेलुया, हालेलुया। प्रभु जी आप बोले और सब कुछ हो गया। आपने जो चाहा वही हुआ। प्रभु जी आपकी मर्जी हम सबों के जीवन में पूरी होने पाए। धन्यवाद प्रभु, धन्यवाद, धन्यवाद। आप ही आदर के योग्य, महिमा के योग्य है प्रभु जी। हम अपने जीवनों का सब कुछ उद्देश्य, हमारा मकसद, हमारी जीवन की नैया आपके हाथों में नए से सौंप देते हैं। हम आपको आदर देते हैं क्योंकि आप पवित्र है, अति पवित्र है। धन्यवाद। यस जीसस। थैंक यू मास्टर। योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु। योग्य केवल तू, योग्य केवल
प्रशंसा हो तेरी, स्तुति प्रशंसा हो तेरी, स्तुति प्रशंसा हो तेरी प्रभु मेरे प्रभु यीशु। पवित्र केवल हालेलुया, हालेलुया। प्रभु जी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद देते हैं। आदर और महिमा आपको देते हैं क्योंकि आप बोले और सब कुछ हो गया। आज हम यही चाहते हैं आपकी मर्जी हम सबके जीवनों में पूरी होने पाए। धन्यवाद यीशु, धन्यवाद मेरे यीशु राजा, मेरे अब्बा, मेरे पिता। मैं धन्यवाद देती हूँ आपको। आपने हमारी स्तुति आराधना माँ कबूल कर ली है। धन्यवाद देते हैं, हम आपका आदर और महिमा करते हैं। धन्यवाद प्रभु जी, धन्यवाद देते हमारे तमाम मंडली के लिए, हर एक उन घरों में जहाँ आपकी इबादत हो रही है, आराधना हो रही है। होने दीजिए प्रभु जी, हर एक घर में आपके खत्ते भरे पूरे रहे। हर एक के घर में अगर कोई बीमार हो, उनका बिस्तर को लत पुरत कर आशीष की चादर बिछा दीजिए। हर एक के घर के आंसुओं को पोंछ दीजिए। हर एक घर परिवार में आपकी आत्मिक बढ़ोतरी होने पाए, ऐसा होने दीजिए प्रभु जी, क्योंकि आप हमसे यही चाहते हैं, क्योंकि आप बोले और सब कुछ हो गया। प्रभु जी बदल दीजिए उन दिलों को, बदल दीजिए उन ऋतुओं को, बदल दीजिए उन कामों को जो काम आपको अच्छे नहीं लगते, क्योंकि आप तो हमारे सब कामों को जानते हैं, क्योंकि आपकी आंखें निरंतर हमें निहारती है। प्रभु जी धन्यवाद, आपने हमारी स्तुति आराधना कबूल कर ली। आगे का संपूर्ण समय आपके हाथों में सौंप देते हैं। हर आशीषों को मसीह यीशु के नाम से सील कर देते हैं। हर उन्नति को मसीह यीशु के नाम से ले लेते हैं। हर चमत्कारों को मसीह यीशु के नाम से ले लेते हैं, क्योंकि आप परिवार के प्रभु है, आप कुटुंब के परमेश्वर है। धन्यवाद प्रभु जी, संभाल लीजिए हमारे हर एक के, हम सबों के परिवारों को, और हम हर एक के परिवार के नाव में आप सवार है, इसलिए धन्यवाद, धन्यवाद देते। आगे का संपूर्ण समय आपके हाथों में सौंपते हुए धन्यवाद के साथ इस स्तुति आराधना को आपके सम्मुख रखते हैं। इसे सुनिए और ग्रहण कीजिए। आमीन और आमीन और आमीन। थँक्यू सिस्टर शिबा, सुंदर प्रेज अँड वर्शिपसाठी। माझा विश्वास आहे आम्ही सगळेजण या स्तुती आराधनेमध्ये आशीर्वादित झालेले आहोत, कारण की जेव्हा आम्ही आत्म्याने आणि खरेपणाने परमेश्वराची स्तुती आराधना करतो, देव आम्हाला आशीर्वादित करतो, आमच्या अंतःकरणात तो शांती देतो। या प्रियांनो, आपण पुढच्या भागाकडे वळूया। पुढचा भाग आहे आपल्या देणग्या, दशमांश अर्पण परमेश्वराच्या भवनात आणायच्या। आम्ही घरी असताना
ऑनलाईन आम्ही चर्चच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करू शकतो, आपल्या ऑफरिंग आणि टाईज जमा करू शकतो. पुष्कळ लोक तसं करतात आणि आशीर्वाद पावतात. ज्यांना शक्य नसेल त्यांनी आपल्या देणग्या, अर्पणं आणि दशमांश लिफाफ्यामध्ये जमा करावे आणि चर्चच्या ऑफिसमध्ये आणून द्यावे. काही लोक तसं करतात, चर्चच्या ऑफिसमध्ये आणून देतात आणि मग आम्ही ते चर्चच्या अकाउंटला जमा करतो. ह्या दोन्ही पर्याय, ह्या दोन्ही गोष्टी, मार्ग आपल्यासाठी खुले आहेत. या प्रेरणेने आपण या विशेष गीत ऐकूया जे आपल्याला प्राप्त होतं सिस्टर प्रीती आर्लँडकडून. मी सिस्टर प्रीती आर्लँडला विनंती करतो त्यांनी समोर येऊन स्पेशल गीत सादर करावं. यावेळेस आपण आपल्या देणग्या, अर्पणं आणि दशमांश परमेश्वराच्या भवनात आणू. जेव्हा आम्ही परमेश्वराच्या भवनात आपला दशमांश आणतो, आम्ही एक प्रकारे परमेश्वराच्या हातामध्ये चार्ज देतो, त्याला अधिकार देतो की आमच्या जीवनात येणाऱ्या सगळ्या संकटांना, आजारांना, दुखण्यांना, सैतानाने आणणाऱ्या प्रत्येक समस्येला येशूच्या नावाने धुडकावून लावण्यासाठी आम्ही परमेश्वराच्या हातात चार्ज देतो, अधिकार देतो. आणि असं केल्यामुळे आम्ही आशीर्वादित राहतो. यावेळेस आपण विशेष गीत ऐकूया सिस्टर प्रीती आर्लँडकडून. हालात बदल जाते हैं, हालात बदल जाते हैं, यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, आने से, आने से, तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, आने से, आने से, हालात बदल जाते हैं, हालात बदल जाते हैं. कोड़ों से छलनी हुआ, जख्मों से चूर हुआ, कोड़ों से छलनी हुआ, जख्मों से चूर हुआ, सूली की राहों पर गम से नादार हुआ, सूली की राहों पर गम से नादार हुआ. बीमार शिफा पाते हैं, बीमार शिफा पाते हैं, यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से,
बदल जाते हैं। सूली की राहों पर यीशु ने माफ किया, सूली की राहों पर यीशु ने माफ किया। खून की धारा से सबको साफ किया, खून की धारा से सबको साफ किया। मझधार बदल जाते हैं, मझधार बदल जाते हैं। यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, आने से, आने से, तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, आने से, आने से हालात बदल जाते हैं, हालात बदल जाते हैं। यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, आने से, आने से, तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, आने से, आने से हालात बदल जाते हैं, हालात बदल जाते हैं। प्रेज द लॉर्ड। थँक्यू सिस्टर प्रीती अर्लँड सुंदर गीतासाठी. देव तुम्हाला आशीर्वादित करो. यावेळेस आपण आपल्या अनाऊन्समेंटकडून बघूया. आपण स्क्रीनवर पाहूया अनाऊन्समेंट जे या आठवड्यामध्ये जे मीटिंग्स आहेत, यूथ मीटिंग्स आहेत, त्याचप्रमाणे काही लोकांचे वाढदिवस आहेत, ते आपण स्क्रीनवर पाहूया. आपण यावेळेस पुढच्या भागाकडे जाऊया. इंटरसेसरी प्रेयरमध्ये जाऊया, मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये. आणि या मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये सिस्टर लता विलियम आपल्याला लीड करतील, त्या प्रार्थना करतील सगळ्या गोष्टींसाठी, आपल्या चर्चच्या मेंबर्ससाठी, यूथसाठी, आपल्या देशासाठी, या जगावर जे कोरोनाचं संकट आहे ते परमेश्वराने दूर करावं म्हणून त्यासाठी प्रार्थना करतील. आपण इस्रायलाच्या शांतीसाठी सुद्धा प्रार्थना करू आणि देव ती शांती तिथे नांदू देत आहे म्हणून धन्यवाद. या जगामध्ये शांती नांदावी आणि ह्या कोरोना व्हायरसपासून आम्हाला मुक्ती मिळावी, सुरक्षा व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया. यावेळेस मी सिस्टर लता विलियम यांना विनंती करतो, त्यांनी मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये आम्हाला लीड करावं. प्रेज द लॉर्ड. या प्रियांनो, आपण आपले डोळे बंद करूया, आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, सृष्टीच्या निर्माणकर्त्या पवित्र पित्या, या सकाळच्या वेळेस प्रभू तुझा प्रिय पुत्र ख्रिस्त येशूच्या नावाने तुझ्या समोर येते. मान महिमा गौरव तुलाच देते. होय दे बाप्पा, कारण त्या योग्य तू जिवंत परमेश्वर आहेस. तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू आहेस. तू सर्वश्रेष्ठ परमेश्वर आहेस. तुला धन्यवाद देते दे बाप्पा. मागील महिनाभर तू आमचा प्रत्येकाचा तू उत्तम रीतीने सांभाळ केलेला आहे. तुझ्या दयेत कृपेत तू आम्हाला चालवलंच दे बाप्पा, म्हणून तुला धन्यवाद देते. धन्यवाद देते दे बाप्पा तुझ्या सर्व उपकारांसाठी. धन्यवाद देते देवा तुझ्या दयेसाठी. होय दे बाप्पा, तू रोज आणि रोज आमच्यावर दया करतोस, आमच्यावर उपकार करतोस, म्हणून आज या जिवंतांच्या भूमीवर आम्ही जिवंत आहोत, उत्तम परिस्थितीमध्ये आहोत. ही केवळ तुझी दया कृपा आमच्यावर आहे. तुला धन्यवाद देते दे बाप्पा आजच्या दिवसासाठी. आजचा दिवस हा तुझ्या दयेने आणि कृपेने आम्ही बघितलेला आहे आणि आज आम्ही त्यामध्ये आनंदित आहोत. ही केवळ तुझी दया कृपा आमच्यावर आहे.
तुला धन्यवाद देते दे बाप्पा या वेळेसाठी की तू आम्हाला दिलीस प्रभू, की आम्ही तुला अब्बा बाप्पा म्हणून हाक मारावी. होय दे बाप्पा, वचन म्हणते जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने उपस्थित आहे त्या ठिकाणी मी उपस्थित आहे. दे बाप्पा, आमचा विश्वास आहे की तू आमच्यामध्ये उपस्थित आहेस. तुला धन्यवाद देते दे बाप्पा. जे काही दान झालेलं आहे दे बाप्पा, दशांश आलेला आहे दे बाप्पा तुझ्या भांडारामध्ये, त्या दान दशांशला तू आशीर्वादित कर. वचन म्हणते की प्रत्येकाने आपल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे. जरूर पडते किंवा दुःखाने देऊ नये, तर संतोषाने देणारा देवाला आवडतो. होय दे बाप्पा, तुझ्या भांडारामध्ये आम्ही सगळ्यांनी संतोषाने दिलेला आहे. त्याचा उपयोग प्रभूजी तुझ्या गौरवी कार्यासाठी तू करून घे. ज्यांनी दिलेला आहे देवापा त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. हजारपटीच्या आशीर्वादाने त्यांना तू परिपूर्ण कर. ज्यांनी दिलं नाही देवापा पण त्यांची द्यायची इच्छा होती त्यांनाही तू आशीर्वादित कर आणि त्यांना देण्यास तू सहाय्य मदत कर आणि त्यांचे मार्ग तू मोकळे कर. देवबापा, वचन म्हणते की या ठिकाणी ज्या काही प्रार्थना केल्या जातील त्याच्याकडे माझे डोळे उघडे राहतील आणि माझे कान लागतील. होय देवबापा, तू केवळ प्रार्थना ऐकतच नाही तर त्याचं उत्तर होय आणि आमेनमध्ये देणारा जिवंत परमेश्वर आहेस. तुला धन्यवाद देते देवबापा. आमच्या मंडळीतील सर्व लोकांसाठी, सर्व मेंबरसाठी, सर्व पास्टर्स, लीडर्स, बिशपच्या फॅमिलीसाठी दे बाप्पा. प्रत्येकाला तू प्रभू आपल्या पवित्र आत्म्याने कव्हर कर दे बाप्पा. प्रत्येकावर मी येशूचं रक्त ठेवते प्रभू. प्रत्येकाच्या घरामध्ये तुझी शांती, आनंद, तुझी प्रीती ही नेहमीसाठी टिकून ठेव. प्रत्येक घराचा तू चालक, मालक, पुढारी हो प्रभू. तुला धन्यवाद देते दे बाप्पा. माली आंटीसाठी, निकी, रिकी, जॉश, डोक्सा आणि त्यांची मुलगी फेबीसाठी दे बाप्पा. या सगळ्यांना दे बाप्पा तू आशीर्वादित कर. यांना उत्तम आरोग्यामध्ये ठेव प्रभूजी. आणि देबाप्पा, यांच्या घरामध्ये तुझी शांती, आनंद ही प्रस्थापित कर. होय देबाप्पा, तू त्यांचं सांत्वन केलेलं आहे देबाप्पा. त्यांना तू शांतीचा आत्मा दिलेला आहेस देबाप्पा. तुला धन्यवाद देते. त्यांच्या हेल्थसाठी आम्ही प्रार्थना करतो देबाप्पा. त्यांना दैवी आरोग्य देऊन तू आशीर्वादित कर. धन्यवाद देते देबाप्पा. रोशनी सिस्टरसाठी, तिलाही देबाप्पा आरोग्याची गरज आहे. तिलाही देबाप्पा तुझा शब्द पाठव जो जोऱ्याने प्रवास करतो आणि कार्य करून वापस येतो. त्या शब्दाच्याद्वारे या सगळ्यांना देबाप्पा तू आशीर्वादित कर आणि उत्तम आरोग्य देऊन आशीर्वादित कर. धन्यवाद देते देबाप्पा. ज्या लोकांचे वाढदिवस आहेत देबाप्पा त्या सगळ्यांना तू आशीर्वादित कर. त्यांनी मागील वर्ष जे आशीर्वाद पाहिले नाहीत देबाप्पा, कानाने ऐकले नाही, डोळ्याने पाहिले नाही, त्या सर्व आशीर्वादाने त्यांना तू परिपूर्ण कर. येणाऱ्या वर्षामध्ये देबाप्पा त्यांना तू सर्व गोष्टींनी समृद्ध कर दे बाप्पा. दैवी आरोग्य दे दे बाप्पा. त्यांच्या मनातल्या इच्छा तू पूर्ण कर आणि त्यांना तू आशीर्वादित कर. धन्यवाद देते दे बाप्पा या देशासाठी, देशातील मंत्रिमंडळासाठी, महाराष्ट्रातील मंत्रिमंडळासाठी, नागपूरमधील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी तुला धन्यवाद देते दे बाप्पा. या सगळ्यांना दे बाप्पा तू ज्ञान, बुद्धी, शक्ती, बळ देऊन आशीर्वादित कर की त्यांनी या देशाला व्यवस्थितपणे चालवावं. त्यासाठी प्रभू त्यांना तू योग्य मार्गदर्शन कर. धन्यवाद देते देबाप्पा या करोना व्हायरससाठी प्रभूजी. होय देबाप्पा, त्याने थैमान माजवलेला आहे देबाप्पा. तुला कोणतीच गोष्ट अशक्य नाही आहे प्रभू. सगळं काही तू शक्य करणारा जिवंत परमेश्वर आहेस. होय देबाप्पा, आता विलंब लावू नकोस प्रभू. तर या रोगाला प्रभू तू कायमचा नाहीसा कर देबाप्पा. या जगातून तू त्याला नाहीसं करून टाक देबाप्पा, कारण तू ते करण्यास योग्य असा परमेश्वर आहेस. तुला धन्यवाद देते पोलीस डिपार्टमेंटसाठी, सर्व नर्सेस, डॉक्टर्ससाठी. होय दे बाप्पा, यांना तू योग्य मार्गदर्शन कर. यांना तू उत्तम आरोग्यामध्ये ठेव. देशाची सेवा करीत असताना दे बाप्पा त्यांना लागणारं ज्ञान, बुद्धी, शक्ती, बळ तुझ्या स्वर्गीय भांडारातून तू पुरव आणि यांचा उपयोग तुझ्या गौरवी कार्यासाठी तू करून घे. धन्यवाद देते देबाप्पा. तू सर्व प्रार्थना केवळ ऐकतच नाही देबाप्पा तर त्याचं होय आणि आमीनमध्ये उत्तर देणारा जिवंत परमेश्वर आहेस. धन्यवाद देते देबाप्पा इस्रायलाच्या शांतीसाठी. होय देबाप्पा, हे राष्ट्र तुझं राष्ट्र आहे, त्याच्यातील लोक तुझे आहेत देबाप्पा. तू त्यांची निवड केलेली आहेस प्रभू. या राष्ट्राला देबाप्पा तुझ्या संरक्षणामध्ये तू ठेव. त्या राष्ट्रामध्ये तुझी शांती ही नेहमीसाठी प्रस्थापित कर. होय देबाप्पा, कोणताही देश त्याच्यावर हल्ला करणार नाही यासाठी तुझ्या स्वर्गीय दिव्य दूतांचे पहारे त्यांच्या सभोवताल तू असू दे आणि या राष्ट्रामध्ये तू शांती प्रस्थापित करून आशीर्वादित कर. धन्यवाद देते देबाप्पा येणाऱ्या वचनासाठी. होय देबाप्पा, तू आपल्या नावापेक्षा आपल्या वचनाला अधिक महत्त्व दिलेलं आहेस प्रभूजी आणि त्या वचनाच्याद्वारे तू तुझी थोरवी वाढवलेली आहेस देबाप्पा. तुला धन्यवाद देते.
येणारं वचन दे बाप्पा हे आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचं होऊ दे आणि बोलणाऱ्या तुझ्या दासालाही तू आशीर्वादित कर. नव्याने त्यांना तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तू भरून काढ. होय दे बाप्पा, येणारा प्रत्येक वचन हे आमच्या आत्मिक उन्नतीसाठी तू आशीर्वादाचं होऊ दे. त्या वचनाच्याद्वारे आम्हा प्रत्येकाला आणि तुझ्या दासाला तू आशीर्वादित कर. धन्यवाद देते दे बाप्पा. सर्व मान महिमा गौरव तुला देते दे बाप्पा. या सर्व विनंत्या गरजा आशीर्वाद धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि प्रिय नावात मागते म्हणून तू ऐक. आमेन. प्रेज लॉर्ड. आता वेळ आहे देवाच्या वचनातून आशीर्वादित होण्याची. परमेश्वराचं वचन आपल्याला रेवड अशोक देवतळे साहेब यांच्याकडून मिळणार आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी समोर येऊन परमेश्वराच्या वचनातून आम्हाला आशीर्वादित करावं, देवाचं वचन आम्हाला द्यावं. परमेश्वराचं वचन आम्हाला नेहमी शांती देतं, आरोग्य देतं, धीर देतं, धाडस देतं आणि बळ देतं आणि आम्हाला सरळ मार्गावर चालण्यासाठी मदत करतं. देवाचा आत्मा आम्हाला चालवितो. तर आपण देवाचं वचन ऐकूया रेवड अशोक देवतळे यांच्याकडून. प्रेज द लॉर्ड. मी आपलं सर्वांचं स्वागत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये या शब्दातवारी ऑनलाईन सर्व्हिसमध्ये करतो आहे. कारण आजचा दिवस हा प्रभू परमेश्वराने बनवला आहे, त्यामध्ये आम्ही सर्व आनंदित आणि उल्हासित आहोत. प्रियांनो, आजचं जे वचन आहे ते वचन आहे प्रियांनो गलतीकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 13 आणि 14 वचन. गलतीकरास पत्र याचा 3रा अध्याय, त्यामधील वचन 13 आणि 14. पहा काय लिहिलेलं आहे. आपणाबद्दल ख्रिस्त श्राप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख आहे. गलतीकरास पत्र याचा 3रा अध्याय 13वं वचन पहा काय म्हणत आहे. आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडविले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख आहे. 14वं वचन, त्यात उद्देश हा की तू अब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा, म्हणजे आपणाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. प्रियांनो, आपण यावेळेस प्रार्थना करूया. हे आमच्या सर्व सामर्थी, सर्व शक्तिमान, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या प्रभू परमेश्वरा, येशूच्या नावाने मी यावेळेस तुझ्या जवळ येतो बापा. तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो प्रभू परमेश्वरा, की या वचनाचा प्रचार करण्यासाठी प्रभू परमेश्वरा तू मला ही संधी दिली. याबद्दल तुझ्या नावाला मी कोटी कोटी धन्यवाद देतो. माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा, हे वचन सांगत असताना प्रभू परमेश्वरा लागणारं ज्ञान, बुद्धी, शक्ती आणि सामर्थ्य तुझ्या स्वर्गीय भांडारामधून तू मला पुरव. या वचनाच्या द्वारे प्रभू परमेश्वरा जे ऐकणारे कान आहे त्या प्रत्येक कानाला तू आशीर्वादित कर आणि त्याद्वारे मला सुद्धा तू आशीर्वादित कर. येशूच्या नावाने ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. प्रियांनो, देवाचं वचन आहे गलतीकरास पत्र 3रा अध्याय 13 आणि 14 मध्ये, आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडविले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख आहे. यात उद्देश हा की अब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा, म्हणजे आपणाला विश्वासाच्या द्वारे आत्माविषयीचे अभिवचन मिळावे. प्रियांनो, सुंदरसा असा देवाचं वचन आहे. यीशु ने हमें शाप से छुड़ाया है और हमारे लिए वो प्रभु यीशु मसीह शापित हुआ है. यीशु ने हमें शाप से छुड़ाया है और हमारे लिए प्रभु यीशु शापित हुआ है. ये 13वें वचन में लिखा है और 14वें वचन में लिखा है शाप से छुड़ाया, शाप से छुड़ाया और अब्राहम की आशीष हमें दी है. हमें शापों से छुड़ाया है और अब्राहम की आशीष उसने हमें दी है. प्रियो, अब्राहम को परमेश्वर ने कौन सी आशीष दी है? हम पढ़ते हैं उत्पत्ति इसका 12वां अध्याय 2 और 3 में. उत्पत्ति 12 उसका वचन 2 और 3 में हम देखते हैं, मी
तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. परमेश्वराने अब्रामाला दिलेले हे आशीर्वाद आहे प्रियांनो. आता अब्रामाला परमेश्वराने कोणते आशीर्वाद दिलेले आहेत ते आम्ही पाहत आहोत. उत्पत्ती याच्या 12व्या अध्यायामध्ये त्याचं वचन 2 आणि 3 मध्ये, मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील. 13व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, तुझे जे अरिष्ट चिंतितील त्याचे मी अभिष्ट करीन, जे तुझे अनिष्ट चिंतितील त्याचे मी अनिष्ट करीन, तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. हा आशीर्वाद प्रियांनो परमेश्वराने अब्राहमाला दिलेला आहे. आणि प्रभु यीशु ने हमें शापों से छुड़ाया है और हमारे लिए वो प्रभु यीशु मसीह शापित हुआ, शाप से छुड़ाया, और अब्राहम को जो आशीष दी है वही आशीष प्रभु परमेश्वर ने हमें भी दी है. छुड़ाया और अब्राहम की आशीष हमें परमेश्वर ने दी है. हमें अब्राहम की आशीष मिली. आप और मैं जो मसीह में हैं उन्हें आशीष दिया है. परमेश्वर ने हमें जो विश्वास में है, जो मसीह में है, वो आशीष परमेश्वर ने हमें दी है. जो आशीष अब्राहम को परमेश्वर ने दी है वही आशीष परमेश्वर ने हमें भी दी है. अगर कोई शाप दे तो वो शाप हमारे पास तक नहीं पहुंचेगा. अगर कोई हमें शाप दे तो वो शाप जो है वो हमारे पास में नहीं पहुंचेगा, नहीं आएगा, क्योंकि परमेश्वर ने हमें अब्राहम की आशीष दी है. हम इफिसियों की पत्री इसका पहला अध्याय और तीसरे वचन में हम देखते हैं. इफिसी की पत्री इसका पहला अध्याय और तीसरा वचन क्या कहता है? यह प्रभु का वचन है. आपल्या प्रिय येशू ख्रिस्ताचा देव व पिता, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलेलं आहे. हालेलुया. परमेश्वराचं वचन आहे प्रियांनो. हमको अब्राहम की आशीष परमेश्वर ने दी है. प्रभु यीशु मसीह हमारे लिए, प्रभु यीशु ने हमें शापों से छुड़ाया है और हमारे लिए वो शापित भी हुआ है. हमें शाप से छुड़ाया है और हमें अब्राहम की आशीष परमेश्वर ने हमें दी है. इफिसों की पत्री 1:3 में हम देखते हैं, प्रभु का वचन है, आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलेला है. प्रियांनो, इस वचन को हम अगर देखते हैं तो इस वचन में हमें सब प्रकार की आशीषें प्रभु ने हमें दी है. यहाँ पर हमें शाप नहीं दिया है और ना हमें इस वचन में शाप दिखाई पड़ रहा है. यहाँ पर हमें सब प्रकार की आशीष ही प्रभु हमको दे रहा है. प्रियो, अगर आप मसीह में हैं तो आपको और मुझे डरने की जरूरत नहीं है, क्योंकि परमेश्वर ने हमें सब प्रकार की आशीष दी है और सब प्रकार की आशीष देके हमें आशीषित किया है. प्रियो, नए नियम में शाप नहीं है. मत्ती इसका 5वां अध्याय और 44वां वचन हम पढ़ते हैं. मत्ती 5:44 में हम देखते हैं, मी तर तुम्हा सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा आणि जो तुमचा छळ करीतात त्याच्यासाठी प्रार्थना करा. प्रियांनो, किती सुंदर आणि किती सरळ वचन आहे. या वचनामध्ये कोठेही आडतोड नाही आहे. एकदम आपल्या कानाला भेदणारं आणि आपल्याला सरळपणे समजणारं हे वचन आहे. क्या लिखा है उसमें? मी तर तुम्हा सांगतो. आज परमेश्वर आमच्या संगती या वचनाच्या द्वारे बोलत आहे. तो म्हणतो आहे, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा. आज तुम्हाला आणि मला तो परमेश्वर सांगतो आहे, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा.
आणि जो तुमचा छळ करतात त्याच्यासाठी प्रार्थना करा. आणि प्रार्थना करा त्याच्यासाठी केवळ प्रार्थना, प्रार्थना आणि प्रार्थनाच करा. ही आज्ञा परमेश्वर आम्हाला या वचनाच्या द्वारे आज आम्हाला देत आहे. तो प्रियांनो, यहाँ पर हमें प्रार्थना करने के लिए कहा है, शाप देने के लिए नहीं. परमेश्वर ने हमें केवल प्रार्थना करने के लिए किया है. जो आपका छल करता है, जो आपको नाराजी में लाता है, जो आपको नाराज करता है, उस आदमी के लिए परमेश्वर प्रभु का वचन कहता है, उसके लिए तू केवल प्रार्थना, प्रार्थना और प्रार्थना ही कर. और जो हमारा वैरी है उसके ऊपर उसने हमें प्रीति करने के लिए कहा है. तो ये प्रभु का वचन हमारे पास में आया है. अगर आज हम इस वचन को ग्रहण करते हैं तो हम अगर मसीह में हैं तो हमारा कर्तव्य है, जो हमारा वैरी है उसके ऊपर हमको प्यार करना है और प्रीति करना है, प्यार करना है. और उसका दूसरा वचन कहता है, जो तुमचा छळ करता त्याच्यासाठी प्रार्थना करा. उस व्यक्ति के लिए हमको केवल प्रार्थना, प्रार्थना और प्रार्थना ही करना है. यह है हमारा मसीही जीवन. प्रिय, यहां पर हमें प्रार्थना करने के लिए कहा है, शाप देने के लिए नहीं कहा है. तो शाप देना हमारा काम नहीं है. अगर हमारा किसी ने बुरा किया है तो हमको उसको शाप नहीं देना है. प्रभु का वचन कहता है हमको उसके लिए केवल प्रार्थना ही करना है. जिसने हमारा बुरा किया है, जिसने हमारे बारे में बुरा सोचा है, जिसने हमारे घर के बारे में बुरा सोचा है, जिसने हमारे परिवार के बारे में बुरा सोचा है, उस व्यक्ति के लिए परमेश्वर का वचन कहता है तुम केवल उस व्यक्ति के लिए प्रार्थना, प्रार्थना और प्रार्थना ही करो. अगर उस व्यक्ति ने तुमको शाप दिया होगा, अगर हम आज उस व्यक्ति के लिए प्रार्थना करते हैं तो वो जो शाप है वो शाप आशीष में बदल जाएगा. हालेलुया. वो जो शाप है, अगर उस व्यक्ति ने हमें शाप दिया है तो हमको उसको शाप नहीं देना है. उस आदमी के लिए हमें प्रार्थना करना है. ये प्रभु का वचन हमको बताता है. तो हमें उस व्यक्ति के लिए प्रार्थना करना है. अगर हम उस व्यक्ति के लिए प्रार्थना करते हैं, उस व्यक्ति ने हमारे को जो भी शाप दिया है, वो जो शाप है वो शाप जो है आशीष में बदल जाएगा. तो आज परमेश्वर का वचन आया है, तुम केवल प्रार्थना करो, प्रार्थना करो, प्रार्थना करो और प्रेम करो, प्रेम करो. प्रियो, अगर हमें प्रार्थना करना है तो प्रियो हमको और लोगों के लिए जो हमारे सामने हैं, जो हमारे आजू बाजू में है, जो हमारे संपर्क में है, जो जिस ऑफिस में हम काम करते हैं वो ऑफिस में है, जहां पर हम नौकरी करती है, जहां पर हम अपना व्यवसाय करते हैं, वो सब के लिए हमें क्या करना है? हमें उनके लिए केवल आशीष और आशीष और आशीष और आशीष ही देना है. हालेलुया. हमें उनको शाप देना नहीं है. अगर हमारा किसने बुरा किया तो हमको उसको शाप नहीं देना है, तो केवल हमको आशीष देना है. और आशीष देने के लिए ही प्रभु ने हमें बुलाया है. प्रभु ने हमें इसीलिए बुलाया कि तुम प्रेम करो और एक दूसरे के लिए प्रार्थना करो. तुम प्रेम करो और एक दूसरे के लिए प्रार्थना करो. जब हमारे प्रभु यीशु मसीह ने जब इस पृथ्वी पर थे, उन्होंने 3.5 साल जो प्रभु की सेवा की, तो उन्होंने केवल आशीष और आशीष ही दी. और जिन्होंने उसको क्रूस पर चढ़ाया, उसके लिए भी वो पिता के पास में कहता है, हे प्रभु तू इन्हें क्षमा कर, क्योंकि ये क्या कर रहे हैं ये नहीं जानते. ये नहीं जानते. हमारे प्रभु यीशु मसीह ने क्या किया है? क्षमा. आखिर दम तक, खून के आखिर बूंद तक प्रभु यीशु मसीह ने
यीशु मसीह के मुंह से इन्हें क्षमा करने के लिए वो पिता के पास में प्रार्थना कर रहा है। और वही वचन हमारे लिए आया है, अगर हमारा कोई बुरा करता है तो हमको उसके लिए प्रार्थना करना है। अगर हम उसके लिए प्रार्थना करना है तो उसका दिया हुआ शाप हमारे लिए आशीष का कारण ठहर जाएगा। इसलिए आज हमें केवल एकमेक के ऊपर प्रेम करना है और एकमेक के लिए प्रार्थना करना है। इसी के लिए प्रभु ने हमें बुलाया है, इसी के लिए बुलाया है, हमें शाप देने के लिए बुलाया नहीं। इसलिए प्रियो, कोई भी मसीही कोई भी किसी को भी शाप ना दे, केवल एक दूसरे के लिए प्रार्थना करके आशीष ही दे। प्रभु का वचन कहता है, मत्ती 5 और 45 में हम देखते हैं, मत्ती इसका 5वां अध्याय और 45 का उसका वचन में यहां प्रभु कहता है, अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गातील पिताचे पुत्र व्हावे। हालेलुया। आता हे आम्हाला प्रियांनो यासाठी करायचं आहे की तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे। जसा त्याचा एकुलता एक पुत्र त्याने या जगामध्ये पाठवला, आज त्या पित्याच्या पुत्राप्रमाणे वचन म्हणता आहे, स्वर्गातील पित्याचे तुम्ही आणि मी पुत्र व्हावे, कारण तो वाईटावर व चांगल्यावर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानावर व अनीतिमानावर पाऊस पाडतो। हे देवाचं वचन आहे प्रियांनो। इस वचन से हम समझ सकते हैं दुष्टों को भी शाप नहीं देना है, दुष्टों को भी हमें शाप नहीं देना है, ये वचन हमको बताता है। दुष्ट लोगों को भी शाप नहीं देने के लिए हमको कह रहा है। इसलिए हमें किसी को भी शाप नहीं देना है, क्योंकि हम जो है, हम इसके लिए बुलाए नहीं गए हैं, तो हम एकमेक के ऊपर प्रीति करने के लिए और एकमेक के लिए प्रार्थना करने के लिए हम लोग मसीह लोग बुलाए गए हैं। तो जो परमेश्वर का वचन आया है हमको वही करना है। आज जो आज्ञा परमेश्वर ने हमें दी है वही आज्ञा का आज को हमें पालन करना है। तो जो आशीर्वाद, जो आशीष प्रभु ने अब्राहम को दी है, वो आशीष के लिए हम हकदार रहेंगे। अगर नहीं करते हैं तो ये जो आशीष है हमारे को मिलेंगी नहीं। तो इसके ऊपर आपको विचार करना है, हमें क्या करना है, हमें शाप देना है क्या हमें आशीष देना है। अगर कोई बीमार हो या किसी का कोई नुकसान हो गया तो हम अस्कर कर सुनते हैं कि इसके ऊपर प्रभु का शाप आ गया है। हम देखते हैं, हम दुनिया में देखते हैं, हम सुनते भी है, अपने कानों से सुनते भी है, जो लोग क्या कहते हैं हमें सुनते भी है। अगर हम बीमार गिरते हैं, हमारा कुछ नुकसान होता है, अगर हमारा पड़ोसी देखता है तो वो कहता है इसके ऊपर जो है प्रभु का शाप आ गया है, इसके ऊपर प्रभु का क्रोध आ गया है। लेकिन प्रियो, प्रभु ऐसा कदापि ही नहीं करेगा। प्रभु केवल प्यार और आशीष ये दोनों चीजें करने के लिए इस जगत में आया है। हालेलुया। उसका वचन कहता है, जहां 2 या 3 मेरे नाम से इकट्ठा होते हैं उनके मध्य में मैं होता हूं। और प्रभु और पित्याने आपल्या पुत्राला या जगामध्ये यासाठी पाठवलेला आहे की जो कोणी त्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं। प्रभु परमेश्वर आमचा नाश करण्यासाठी नाही, तर प्रभु परमेश्वर आम्हाला एक नवीन जीवन देण्यासाठी या जगामध्ये आलेला आहे। तर प्रियांनो, आम्ही आमच्या मनातून हे काढून टाकावं की आम्ही बिमार आहे तर हा क्रोध परमेश्वराचा आहे, आम्ही बिमार आहे तर हा क्रोध हे जो शाप आहे हा शाप परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे। हे आमच्या माइंड मधून प्रियांनो आम्हाला काढून टाकायचं आहे, कारण प्रभु ऐसा कदापि ही नहीं करेगा। वह केवल मनुष्य की धारणा है, ये मनुष्य की समझ है। मनुष्य अपने दिल से कहता है कि ये प्रभु ने ऐसा किया होगा। प्रभु किसी को भी बीमारी नहीं देता,
परमेश्वर के पास केवल एक ही चीज है, और वो क्या चीज है? हम पढ़ते हैं याकूब इसका पहला अध्याय 16 और 17 वचन में। हमारे परमेश्वर के पास में केवल एक ही चीज है, आप लोगों को देने के लिए, मुझे देने के लिए, आप लोगों के परिवार को देने के लिए, मेरे परिवार को देने के लिए प्रभु परमेश्वर के पास में केवल एक ही चीज है। और वो हम पढ़ते हैं याकूब इसका पहला अध्याय 16 और 17 वचन में। माझ्या प्रिय बंधूंनो, फसू नका, प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक उत्तम दान हे वरून आहे. हालेलुया. प्रत्येक उत्तम देणगी आणि प्रत्येक उत्तम दान हे परमेश्वरापासून आहे प्रियांनो, आणि ह्या दोन्ही गोष्टी परमेश्वर आम्हाला देण्यासाठी तयार आहे. हे हस्तगत करणं केवळ आमचं कर्तव्य आहे. त्याचं वचन सांगत आहे, फसू नका, आणि प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक उत्तम दान हे वरून आहे. हमारे परमेश्वर के पास में केवल अच्छे वरदान है, हमारे परमेश्वर के पास में केवल अच्छे दान है, उसके पास में शाप नहीं है, और आप उसके वारिस है. हालेलुया. परमेश्वर के पास में अच्छे वरदान और अच्छे दान हमारे देने के लिए है, और हम उस परमेश्वर के वारिस है. तो आपकी और मेरी ड्यूटी क्या है? आपने और मैंने क्या करना चाहिए? रोमकरास पत्र 12वां अध्याय 14वां वचन, रोम 12:14 में हम पढ़ते हैं, फिर यहां पे आया है वही वचन, रोमकरास पत्र 12वां अध्याय आणि 14वां वचन हम पढ़ते हैं, तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वाद द्या, शाप देऊ नका. हालेलुया. प्रभु का वचन कहता है, तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वाद द्या, शाप देऊ नका. हे परमेश्वराची आज्ञा या वचनाच्या द्वारे आज या शब्दाद्वारे आम्हाला प्राप्त झालेली आहे. तर हे आम्ही ग्रहण करावं की आम्ही नाही करावं हे आमच्यावर अवलंबून आहे. ग्रहण कराल तर आशीर्वादित व्हाल, और ग्रहण नाही कराल तर आशीर्वादापासून मुकाल. तर आज आम्हाला काय करायचं आहे? परमेश्वर म्हणतो, तुमचा छळ करीत आहे, तुमचा छळ इतका होणार नाही की तुम्ही परीक्षेमध्ये पडावे, आणि इतक्यापर्यंत तुमची परीक्षाही होणार नाही. छळ करणाऱ्यांना केवळ आशीर्वाद द्या, त्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. त्या ज्याने तुमचा छळ केलेला आहे, ज्याने तुम्हाला शाप दिलेला आहे, तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करा. तुमची प्रार्थना दिलेला शाप हा आशीर्वादामध्ये बदलून टाकेल. आज आम्हाला केवळ आशीर्वाद, आशीर्वाद आणि आशीर्वादच द्यायचा आहे, शाप द्यायचा नहीं आहे. वचन हमको बताता है, अगर आपने गलती से किसी को भी शाप दिया होगा, गलती से किसी को भी शाप दिया होगा, तो आज प्रभु के सामने जाइए, प्रभु के सामने घुटने टेकिए, और प्रभु के पास में उसके लिए क्षमा मांगिए. हमारा प्रभु जो है क्षमा करने वाला परमेश्वर है. अगर हमने ऐसा कुछ किया है, अगर हमारा दिल बोलता है कि तूने इस व्यक्ति को शाप दिया है, तो प्रभु का वचन आज आया है, परमेश्वर के पास में पश्चाताप रूपी अंतकरण से आइए, घुटने पे आइए और प्रभु को कहिए, हाँ प्रभु, मैंने इस व्यक्ति को शाप दिया, मुझे माफ कर दे. हमारा प्रभु जो है आप लोगों को माफ कर देगा. आज परमेश्वर के पास में हमको क्षमा मांगना है. गन्ना की पुस्तक, गिनती की पुस्तक 23वां अध्याय और 23वां वचन, देखो क्या लगता है, हम पढ़ते हैं उसमें, हम प्रभु के लोग हैं और हमारे ऊपर शाप, तंत्र, मंत्र नहीं चलता, क्योंकि हम जो है प्रभु के लहू से खरीदे हुए गए हुए लोग हैं,
और प्रभु का जो लहू है वो हमारे ऊपर सर से लेके पैर के नखून तक प्रभु यीशु मसीह ने वो लहू हमारे सर के ऊपर रखा है, इसलिए शाप जो है वो हमें छू भी नहीं सकता। हम पढ़ेंगे गिनती की पुस्तक 23वां अध्याय और 23वां वचन। याकोबावर काही तंत्र मंत्र चालावायचे नाही, प्रियांनो तुमच्यावर आणि माझ्यावर दुष्टाचे तंत्र मंत्र चालणार नाही। इस्रायलावर काही चेटूक चालावायचे नाही, यथाकाळी याकोब व इस्रायल यांच्याविषयी असे म्हणतील, देवाने एवढे कार्य केले आहे। हालेलुया, हालेलुया। प्रियांनो, देवाच्या लोकांनो हालेलुया, परमेश्वराच्या लोकांनो हालेलुया। तुमच्यावर कोणतंही तंत्र मंत्र चालणार नाही असं आपल्याला शास्त्रामध्ये सांगतो आहे। कोणतेही तंत्र मंत्र चालावायचे नाही आपण भक्तो आहे। इसलिए प्रियो, परमेश्वर ने सब पापों को आशीष में बदल दिया है। अगर आपको लगता है कि मुझे किसने शाप दिया है इसलिए मेरा नुकसान हो रहा है, ये आपका जो कहना है ये गलत है। अगर आप मसीह में हैं तो ये जो कहना है वो गलत है, क्योंकि प्रभु यीशु मसीह हमारे लिए शापित हुआ और सब शापों से उसने हमें छुटकारा दिया। फिर शाप हमारे ऊपर रहेंगे कैसे? हम शापित नहीं है, हम आशीषित लोग हैं। ये तंत्र मंत्र विद्या ये हमारे ऊपर चलने वाली नहीं है, क्योंकि हमारा शरीर प्रभु यीशु मसीह का मंदिर है और हमारे शरीर में वो पवित्र आत्मा वास करता है। इसलिए वो हमारे ऊपर कोई चीज चलने वाली नहीं है। तंत्र मंत्र या कुछ भी नहीं चलना है। नेहम्या इसका 13वां अध्याय 2 वचन। नेहम्या 13 और 2 में हम पढ़ते हैं। नेहम्या 13:2 में हम पढ़ते हैं, कारण ते अन्न पाणी घेऊन इस्रायल लोकास सामोरे आले नाहीत, पण उलट शाप द्यावा म्हणून बालामास त्याने दक्षिणा देऊन बोलाविले। पहा या ठिकाणी काय म्हणताय प्रियांनो, वचन पहा, वचनाकडे लक्ष द्या, वचन तुम्हाला आशीर्वादित करेल। कारण ते अन्न पाणी घेऊन इस्रायल लोकास सामोरे आले नाहीत। जे इस्रायल लोक परमेश्वराचे लोक आणि त्या गोष्टीची त्यांना गरज होती, त्यावेळेस ते त्यांना अन्न पाणी देण्यासाठी सामोरे आले नाहीत, पण उलट त्यांनी शाप द्यावा म्हणून बालामास त्यांनी दक्षिणा देऊन बोलाविले, म्हणजे पैसे देऊन बोलाविले। शाप देण्यासाठी पैसे देऊन बोलाविले। तरी आमच्या देवाने त्याच्या शापाचा आशीर्वादच केला। हालेलुया। तरी आमच्या प्रभू परमेश्वराने त्या शापाचा आशीर्वादच केला। हमारे परमेश्वर ने शापों को आशीष में बदल दिया है। वो हमारा परमेश्वर है और हम जो है उसके बेटे हैं, इसलिए हम शापित नहीं रह सकते। व्यवस्था विवरण अनुवाद इसका 23वां अध्याय और 5वें वचन में हम पढ़ते हैं। अनुवाद व्यवस्था विवरण 23वां अध्याय और 5 में पढ़ते हैं, तरी तुझा देव परमेश्वर हा बालामाचे ऐकायला तयार झाला नाही। हालेलुया। ज्या बालामास त्यांनी पैसे देऊन बोलावलेलं होतं शाप देण्यासाठी, ते वचन आम्हाला व्यवस्था विवरांमध्ये अनुवादाच्या पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला मिळते। तरी तुझा देव परमेश्वर हा बालामाचे ऐकायला तयार झाला नाही, उलट देव परमेश्वर याने तुझ्याकरिता त्या शापाचा आशीर्वाद केला। किती सरळ वचन आहे प्रियांनो। उलट परमेश्वराने
ज्या बाळामाला पैसे देऊन शाप देण्यासाठी बोलावलं होतं, त्या आमच्या परमेश्वराने त्या बालामाचं ऐकलं नाही आणि त्याने तुझ्याकरिता शापाचा आशीर्वाद केला. कारण तुझा देव परमेश्वर याची तुझवर काय आहे? प्रीती आहे, प्रेम आहे. परमेश्वराचं आमच्यावर प्रेम आहे म्हणून आम्ही शापित नाही. परमेश्वराचं आमच्या परिवारावर प्रेम आहे म्हणून आम्ही शापित नाही. परमेश्वराचं आमच्या लेकरा बाळावर प्रेम आहे म्हणून आम्ही शापित नाही. कारण परमेश्वर तो आपल्या लोकांवर प्रीती करतो. हालेलुया. परमेश्वर आपल्या लोकांवर प्रीती करतो. परमेश्वर आप सबों से प्रेम करता है. आप सबों से, जो भी उसके वचन के ऊपर विश्वास करते हैं, जो भी उसके वचन को विश्वास से पढ़ते हैं, वो सभी को, छोटे से लेके बड़े तक को परमेश्वर आप सभी के ऊपर प्रेम करता है. आपके विलाप और आपके सभी शापों को आशीष में परमेश्वर ने बदल दिया है. परमेश्वर ने सभी शापों को, और जो आप विलाप करते हैं वो सबको परमेश्वर ने आशीष में बदल दिया है. सब कहेंगे आमीन. आशीष में परमेश्वर ने बदल दिया है. जितने लोग प्रभु का वचन सुन रहे हैं उनके सभी के शापों को परमेश्वर ने आशीष में बदल दिया है. आज जो भी लोग ऑनलाइन सर्विस देख रहे हैं, वचन को सुन रहे हैं, वो सभी को परमेश्वर ने उनके शापों को आशीष में बदल दिया है. आप शाप मुक्त हो गए हैं. आप शापित नहीं हैं. आप लोग केवल आशीषित लोग हैं क्योंकि प्रभु आपसे प्यार करता है. हालेलुया. प्रियांनो, गलती करास पत्र 3 अध्याय आणि 13 आणि 14 वचनाकडे आपण पुन्हा एकदा येऊया. संदेशाचा शेवट या ठिकाणी मी करतो आहे. आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला, आमच्यासाठी प्रभू परमेश्वर हा शापित झाला, असा शास्त्र लेख आहे. परमेश्वर आमच्यासाठी श्रापित झालेला आहे. आणि प्रियांनो, 14व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, अब्रामाला दिलेले आशीर्वाद ख्रिस्त येशू मध्ये परराष्ट्रीयांना. आता पहा, परराष्ट्रीयांना म्हणजे तुम्ही आणि मी, आम्हाला मिळावा, म्हणजेच आपणाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. यीशु ने हमें शापों से छुड़ाया भी है और वो हमारे लिए शापित भी हुआ है. हमें शापों से उसने छुड़ाया भी है और अब्राहम की जो आशीष थी वो आशीष प्रभु ने हमें दी है. तो हम लोग शापित नहीं हैं. और परमेश्वर ने कहा है, जो कोणी तुमचा छळ करतात त्याला शाप देऊ नका, तर केवळ त्याच्यासाठी प्रार्थना करा. तुम्हाला त्याने कळत न कळत शाप दिला भी असेल तर तुमची प्रार्थना त्या शापाला आशीर्वादामध्ये बदलून टाकेल. आम्ही प्रियांनो परमेश्वराचे निवडलेले लोक आहो. परमेश्वराने आम्हाला बोलावलेला आहे म्हणून शाप जो आहे हा शब्द आम्हाला, आमच्या शरीराला, आमच्या परिवाराला, आम्ही ज्या ठिकाणी नोकरी करतो त्या ठिकाणी हा जो शब्द आहे हा आम्हाला स्पर्श करू शकत नाही. कारण त्या परमेश्वराचं रक्त आमच्यावर आहे आणि त्याने आम्हाला शाप मुक्ततेचं जीवन परमेश्वराने दिलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, प्रेज द लॉर्ड.
परमेश्वर करो आणि या वचनाच्या द्वारे तुम्हा प्रत्येकांना आशीर्वादित आशीर्वादित आणि आशीर्वादितच करो. आमेन. प्रेज लॉर्ड. थँक्यू रेवंड देवतळे साहेब, सुंदर देवाच्या वचनासाठी जे तुम्ही आम्हाला दिलेलं आहे. माझा विश्वास आहे आम्ही प्रत्येकजण देवाच्या वचनाच्याद्वारे आशीर्वादित झालेले आहोत. यावेळेस आपण सगळेजण उभे राहूया प्रियांनो, आणि आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया आणि परमेश्वराचा आशीर्वाद त्यानंतर घेऊया. आपण प्रभूची प्रार्थना म्हणू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋणे सोडतो तसेच आमचे ऋणे तू आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि परमेश्वर पित्याचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आणि मार्गदर्शन आज आणि सदा सर्व काळ तुम्हा प्रत्येकासोबत असो, आणि प्रत्येक देवाच्या व्यक्तीने म्हणावं आमेन, आमेन. प्रेज लॉर्ड. देव तुम्हाला आशीर्वादित करो. परमेश्वराच्या कृपेत राहा, दयेत राहा, प्रार्थनेत राहा, एकमेकांसाठी प्रार्थना करत राहा, आणि चर्चच्या प्रत्येक मेंबरसाठी प्रार्थना करत राहा. विशेष म्हणजे कोरोना व्हायरसपासून आमचं संरक्षण व्हावं आणि त्या कोरोना व्हायरस थांबावा म्हणून प्रार्थनेत राहा. प्रेज लॉर्ड.